प्लॉटचं आपण कीड नियंत्रण हे एकात्मिक पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यामध्येच येतं हे कामगन सापळे हे याच्यामध्ये एक ल्यूर लावलेली असते, जे की मादीचा सेंट त्याला दिलेला असतो आणि त्याच्याकडे आकर्षित होऊन नर कीटक येतात पतंग आणि याच्यात अडकतात. एक मादी कीटक हा 500 ते 1000 अंडी घालतो आणि याच्यात 15 ते 20 पतंग ह्यात आत्ता अडकलेत. म्हणजे आपण जवळजवळ 1000 म्हटलं तर 15,000 आळ्यांचं नियोजन इथं केलेलं आहे. कीटक नियंत्रणाचं म्हणजे आळी नियंत्रण केलेलं आहे. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या SOPs आम्ही वापरल्यात कीड नियंत्रणासाठी. कीड नियंत्रणामध्येच आपण आणखी एक उपाययोजना केलेली आहे, ती म्हणजे चिकट सापळे. हे चिकट सापळे आम्ही सुरुवातीला पीक अगदी 10 दिवसाचं झाल्यापासून लावलेले आहेत. त्याच्यावरती रस शोषक किडी सगळ्या चिटकून बसतात, त्या पिवळ्या कलरकडे ते आकर्षित होतात. पिवळे आणि निळे असे वेगवेगळे चिकट सापळे वापरलेत आणि हे आम्ही दर महिन्याला बदलतोय. म्हणजे आतापर्यंत आम्ही हे 4 वेळा बदललेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक तो बघा हे सगळं पूर्ण त्याला चिकटलेत कीटक आणि ते पूर्ण पॅक झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे कीड नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीने होतं. नैसर्गिक कीड नियंत्रणमध्ये आपल्याला आणखी एक उपाय पाहतोय आपण. हा प्रकाश सापळा आहे. प्रकाश सापळा हा सौर ऊर्जेवरचा आहे. हा संध्याकाळी 7 दिवस मावळला की आपोआप लागतो आणि 2 ते 2.5 तास चालू राहतो. जे की दिवस मावळता शत्रू कीटक हे ॲक्टिव्ह असतात, ते ह्या प्रकाशाकडे आकर्षित होऊन येऊन इथं याच्यात जे पाणी आहे त्याच्यात पडतात आणि त्याचं नियंत्रण करता येतं. हे साधारणतः 9:30 ते 10च्या दरम्यान बंद होतं. त्यानंतर मित्र कीटक ॲक्टिव्ह झालेले असतात, त्यामुळे मित्र कीटकांचं संरक्षण होतं. त्यामुळे हे एक कीड नियंत्रणासाठी एक प्रभावी माध्यम आहे. नैसर्गिक कीड नियंत्रणाचा आणखी एक उपाय जर आपल्याला पाहायचा असेल तर तो आहे हे पक्षी थांबे. हा पक्षी थांबा काय करतो, याच्यावरती पक्षी येऊन बसतात आणि त्यांची तीक्ष्ण नजरेने त्यांना त्यांचं आवडतं खाद्य असणारे कीटक आळ्या हे दिसतात आणि ते टपाटप वेचून घेतात आणि आपल्या शेतकऱ्याला कीड नियंत्रणासाठी मदत करतात. तर हेही खूप महत्त्वाचं असं कीड नियंत्रणाचं साधन. कीड नियंत्रणामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे निंबोळी अर्क. हे आपल्याकडून निंबाच्या वाळलेले लिंबोळे आहेत आणि याच्यापासून 5% निंबोळी अर्क बनवला जातो. तो बनवण्याचं पद्धत म्हणजे एक 5 किलो लिंबोळ्या कुटून घेऊन त्या 10 लिटर पाण्यामध्ये भिजायला घातल्या रात्रभर आणि सकाळी ते द्रावण जर गाळून घेतलं आणि त्यात ते 90 लिटर पाण्यात मिसळून जर फवारलं तर 5% निंबोळी अर्क तयार होतो. हा निंबोळी अर्क तुमच्या कुठल्याही नवीन पेरलेल्या पिकावरती जर तुम्ही उगवल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी फवारला तर कुठलीही रस शोषक किडी येत नाहीत. त्याचं चांगलं नियंत्रण होतं आणि हे याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट नाही. त्यामुळं हे कीड नियंत्रणासाठीचं प्रभावी माध्यम आहे निंबोळी अर्क. जसं की दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क हे आलटून पलटून मारले तर तुमच्या पिकावर कुठलीही कीड येणार नाही.